आपल्या प्रोजेक्ट मॅनेजर अभिनंदनजी सास देतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सकाळी 5 वाजता उठून आणि सकाळी 5 वाजता 7 वाजता 8 वाजता तुम्ही उठला असता, बरोबर ना? आणि आता 5 वाजला है. अभी ये सुबह से लेकर के 5 बजे तक आपने कोई केमिकल देखा है क्या? सुबह से ऐसा कोई है जिसने कोई केमिकल देखा है? नहीं देखा है? मैं दिखाता हूं. ये क्या है? पानी. पानी का फॉर्मूला क्या है? ये केमिकल है कि नहीं है? केमिकल है ना. लेकिन फिर आप लोगों ने क्यों बोला कि केमिकल नहीं देखा है हमने? क्योंकि हमारे मन में ऐसा है कि केमिकल मतलब एक लैबोरेटरी है, उसके अंदर बहुत बड़े बड़े मशीन है और उसके अंदर अलग अलग केमिकल है. ये इस धरती का सबसे खतरनाक केमिकल है. इस धरती का सबसे खतरनाक केमिकल है. अगर ये पानी, आपके शरीर में कितना % पानी है? किसी को पता है? अपने शरीर में 70% पानी है. कितना? अगर आपके शरीर में मात्र 10% पानी कम हो जाए तो मालूम है क्या होगा? आप मर जाओगे. जर तुम्हाला विज्ञान मध्ये पुढे जायचं आहे आणि तुम्हाला वैज्ञानिक बनायचे आहे, तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर काही तुम्हाला बनायचे आहे, तर तुमची जी थिंकिंग प्रोसेस आहे ती सायन्स काय करतो, कसं होतो, म्हणजे हा आहे वस्तू, तर काय आहे हा वस्तू कसा बनला आहे. जर आपण ह्या पद्धतीने विचार करू तर आपली जे विचारसारणी आहे वैज्ञानिकांची, तशी आपली विचारसारणी होईल. आणि त्या अनुषंगाने काय होणार आहे, तुमची जी सगळी विचार करण्याची पद्धत जेव्हा बदलेल तर तुम्हाला असं म्हणजे अभी आपको उस तरीके से फील होगा कि आपके सोचने की क्षमता पूरी बदल गई है. माझ्या हातात दिला, त्याचं तोंड उघडं आहे तरी पण फुगा मात्र फुगलेलाच आहे. हवा बाहेर का जात नाही? हवा बाहेर जात नाही. बघा, हवा का बाहेर जात नाही? हा, काय होत आहे? बघा, मी तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीने फुगा फुगवून दाखवतो. बघा, आता याच्यातली हवा गेली. हा, आता बघा, काय झालं? हा, आता बघा, आता बघा 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 बघा. अरे ऐका तर खरी. 1 2 3. काय बोट? काय खाली ठेवल्यावर काय होईल? खाली ठेवल्यावर काय होईल? काय झालं सांगा? ही जी बाटली आहे
या बाटलीला, या बाटलीमध्ये बंद झालेली हवा बाहेर जायला जागाच नाहीये. त्याच्यामुळे इकडनं तुम्ही किती पण फुंकण्याचा प्रयत्न केला तरी पण फुगा फुंकत नाही. परंतु इकडनं जर जोरात जर फुंकण्याचा प्रयत्न केला तर या बाटलीमध्ये जी हवा आहे ती या छिद्रातनं बाहेर पडते. आणि ती बाहेर पडलेली हवा जी आहे त्यामुळे काय होतं, या बाटलीच्या हवेचा आतल्या हवेचा जो दाब आहे तो कमी आहे. त्याच्यामुळे फुगा आतल्या दिशेला फुगलेला वाटतो आपल्याला, परंतु प्रत्यक्षामध्ये तो फुगलेला असतो का? नाही. आणि जेव्हा मी इकडनं हवा जाऊ देतो त्यावेळेस बाहेरचा हवेचा दाब आणि आतल्या हवेचा दाब सारखा होतो आणि मग तो परत सारखा होतो. एकदम सोपा प्रयोग आहे, तुम्ही सुद्धा घरी करू शकता. फुगा 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 फुगतोय. हा, नाही जमत तुझं? झाला का रे? फुगला का? फुगा जोरात जोरात जोरात, अजून जोरात. अरे काय, बसा तुम्ही पटकन. आता बघा, जेवढी ताकद असेल तेवढी ताकद लावून फुगवायचं बरं का. जोरात फुगा, अजून जोरात, लाव ताकद. अरे काय रे. माझे नाव सिया मनोज भोईर. मी विस्डम इंग्लिश हायस्कूल इथून आलेली आहे. मी सोनावळे गावाची रहिवासी आहे. आम्ही इथे 2 दिवस कॅम्पसाठी आलेलो होतो. ह्या संस्थेचे नाव आहे आदित्य कॅपिटलिस्ट आणि सेवा सहयोग. आम्ही इथे येऊन खूप काही नवीन गोष्टी शिकलो. आम्हाला काल रात्री इथे येऊन आम्हाला खूप साऱ्या मैत्रिणी झाल्या आणि आम्ही इथे येऊन काल रात्री आम्हाला एक जोशी सर म्हणून सायंटिस्ट आले होते. त्यांनी आम्हाला सायन्सबद्दल विविध प्रकारची माहिती दिली. अशा प्रकारे आम्ही इथे खूप साऱ्या गोष्टी शिकलो. आम्ही इथे येऊन आम्हाला नवीन मैत्रिणी झाल्या. आम्ही जर इथे आलो नसतो, आमच्या पालकांनी जर परवानगी दिली नसती तर आम्हाला इथे नवीन मैत्रिणी होऊ शकल्या नसत्या. नमस्कार, मी मयूर महेश भुईर. मी इयत्ता 8वी शिकतोय. माझ्या शाळेचे नाव प्रेरणा विद्यालय सोनावळे आहे व मी या नारवली गावात शिबिरासाठी आलोय. हे शिबिर आदित्य बिर्ला कॅपिटल व सेवासेक फाउंडेशन या संस्थेने राबविले आहे. या शिबिरामध्ये आम्ही खूप गोष्टी शिकलो. आम्हाला विज्ञान प्रदर्शनाबद्दल खूप माहिती मिळाली. आजूबाजूच्या ज्या नैसर्गिक घटना आहेत त्या नैसर्गिक घटनांमध्ये आम्ही त्यांच्यात बदल होताना पाहिले. काल रात्री आम्ही एक वैज्ञानिक आले होते, त्यांच्याकडून फार काही शिकलो. विज्ञान कसं आहे व मॅजिक काय असतं याबद्दल आम्ही खूप काही शिकलो. आम्ही स्वावलंबपणा हा गुण अनुभवलं. आम्ही घरी जे वागतो त्याच्या व्यतिरिक्त येथे खूप चांगल्या पद्धतीने वागलो. येथे आमची
खूप मित्र भेटले. विविध गावातून, विविध शाळेतून, विविध संस्थेतून काही मुले आले आहेत. त्या मुलांचे नियम, त्यांच्या अटी, त्यांच्या वागणीनुसार आम्ही त्यांच्यातून खूप बदल पाहिला. आमची खूप मैत्री झाली. नमस्कार, मी काजल नितीन घोलप. मी इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहे. मी महात्मा गांधी स्कूल इथून आलेली आहे. सेवा सहयोग फाउंडेशन आणि आदित्य बिर्ला कॅपिटल या संस्थेने आमच्यासाठी इथे 2 दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या व खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. आणि काल एक शास्त्रज्ञ आले होते, त्यांनी आम्हाला खूप सारे विज्ञानाचे प्रयोगसुद्धा शिकवले व दाखवले सुद्धा. त्याच्यातून आम्हाला खूप इंटरेस्ट आला विज्ञानासाठी. व असेच हा शिबिर पुन्हा एकदा लागू व्हावा अशी आमची विनंती आहे. व या संस्थेचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद.